हे गाइज अस्सलाम वालेकुम, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। कशा सगळी, उम्मीद करते सगळी बेस असाल। मी पण बेस आहे। मी यायला आहे माझ्या गावातला कोकणला आणि त्यांच्यासाठी माझे व्लॉग आहेत ना मोब लाईट येतात आहेत, पण इंशाल्लाह पुढे कोशिश करेन की मोब बेगून अपलोड करत जाईन मी माझे यूट्यूबवर व्हिडिओ। कके आहेत ना टाइम पण नाही मिले है आणि गावात आल्यावर आहे ना आमचं सगळं पावसातला आगोडचं सामान भरल्या जाते, त्यांच्या हिनातला आम्ही बिझी हाव, तेव्हा माझे व्लॉग थोडे लेट येतात आहेत। इंशाल्लाह कोशिश करीन मग बेगून माझ्या कोकणचे व्हिडिओ मी अपलोड करत जाईन, तुमच्या संग शेअर करीन। आज है स्पेशल डे, हॅपी मदर्स डे। तेव्हा आहे ना मी माझ्या आम्मीसाठी खास हो आंब्याचं ज्यूस बनवत आहे, मँगो ज्यूस आमच्या कोकणी स्टाईलला। आम्ही मस्तानी बिस्तानी काही वरती टाकत नाही, मस्का वगैरे तभी काही टाकत नाही, खाली दूध, ड्रायफ्रूट आणि आंबो असं मिक्सरला लावून पिसून त्यांचं ज्यूस बनवेन, तुमच्या संग शेअर करीन। आंब्याच्या सीझनला गावात आल्यावर आंबे नाही खाणार मी कोकणी माणसं अशी काही बात नाही। अल्हम्दुलिल्लाह सगळ्यांच्या घरा आंबे आहेत, सगळ्यांचे ए टू झेड सगळ्यांचे आहेत। आमच्या कोकणी माणसांच्या आहे ना रत्नागिरी साईडच्या सगळ्यांच्या घरातला आंबे मिळतील, कोण बिना आंब्याने मिळणार नाही, बिना आंब्याने कोण जेवणार पण नाही 2 टाइम। आणि हे ना आम्ही आंब्याच्या टेमातला अशी आंब्याची रोटी बनवून सुकवतो, या गोरा आंबट, खट्टा आंबट आंब्याची अशी काही अशी वस्तू आहे ना अशी मुरब्बा वगैरे आम्ही बनवून हे ना पावसासाठी स्टोर करून ठेवतो की आरामात पावसाला या पाऊस बाद पण आम्ही खाऊ शकतो। वर्षाला वळीश सर आमचं ह्या आंब्याची जी रेसिपी आम्ही बनवून ठेवतो ना ती आरामशी एक वळीसभर अल्हम्दुलिल्लाह चालते आणि राहते। मोब बेगून आहे ना सरवल्याची रेसिपी पण मी अपलोड करीन मोब बेगूनच, का की शॉर्ट व्हिडिओ टाकलो होतो ना त्यांवर माशाल्लाह व्ह्यू पण बेस आले आहेत, लाईक पण मोब अल्हम्दुलिल्लाह मोब बेस मिळले आहेत। मोब बेगून आहे ना सरवल्याची रेसिपी फुल रेसिपी आमच्या कोकणी स्टाईलला कशी बनवतो कशी नाही ती नक्कीच मी तुमच्या संग शेअर करीन आणि दाखवेन की सोजी मैदा किती हिसाबशी घेतला जाते, आम्ही कशी कांड्यावर तिला लपटाव तर बी सगळा मी तुम्हाला सांगेन। फिलहाल आता थोडे आम्ही बिझी आहो, म्हणजे व्लॉग पण मोब बेगून अपलोड करायची कोशिश करेन इंशाल्लाह। आणि हो अजून एक बात, काही लोकांनी ना अशी अफवा उठवले नाहीत की ह्या तुमचा चॅनल आहे ना फेक आहे, हे तुम्ही व्हिडिओ नाही बनवत, तुमचे हस्बंड व्हिडिओ बनवतात। नाही, ह्या चॅनल माझा आहे आणि मी ह्या चॅनलचं नाव आहे ना चेंज केला आहे, सरफराज अँड सामिया व्लॉग्स नाव टाकले आहे मी। चॅनलचं नाव आहे ना ह्या माझा आहे, बाकी कैसा फेक वगैरे आहे ना, मी रियल व्हिडिओ बनवून अपलोड करता। माझ्याजवळ कच्चा ऐसा मोठा कॅमेरा नाही की मी त्यांच्याने शूट करताय, माझ्याजवळ साधाच मोबाईल आहे, जितका पण होऊ शकतं ना तितका मी बेसशी बेस मोबाईल घेतलाय क्लिअरिटीसाठी की मोबाईलला पुरी HD मिळून माझे व्हिडिओ बेस क्लिअर जावावे यांच्यासाठी घेतलाय। बाकी ह्याचा चॅनल आहे ना तर मीच चालवता, हां माझे हस्बंड सांगत असले ना का मी हस्बंडला पण घेतो माझ्या संगत। बाकी मी कोकणला आयला का या कुकिंगचे व्हिडिओ मी स्वतः शेअर करता तुमच्या संगत। हस्बंड ते जास्ती कामावर असतात, त्यांना ते मी सारखी बाजूशी या शूट करायला नाही ठेवू शकता है ना, तर ह्या चॅनल पण माझा आहे, मोबाईल पण माझाच आहे, व्हिडिओ पण माझे रिअल ओरिजिनल माझेच आहेत, मी स्वतः शूट करून मी स्वतः अपलोड करता, बाकी कोण करत नाही, ठीक आहे। हे अशी अफवा उचलू नको आणि जेणेकरून हेट्स कमेंट्स मना करू नको, जर केल्यावर ते माझं पण मोतोड जवाब तुम्हाला मोब बेस तरत मिळेल। आणि ह्या माझं आंब्याचं ज्यूस रेडी झालं होतं, तर मी जाऊन आम्मीला दिलो, आता आम्ही टेस्ट करून सांगेल की कैसो झालोय कैसो नाही। तो फिलहाल आहे ना आम्मीची तब्येत माझ्या ठीक नाही, तिच्या हाताला लागलो आहे मार, तर तिचं आहे ना हात डावऱ्या हाताचा माणसा बोट असते ना तर मोब सुजला आहे तिचा। मी ज्यूस बनवलं तर माझ्या आम्मीला मोब पसंत आलो आणि ह्या आहे ना रेडीमेड गुलाबजामुनचा पाकिट आहे या गिफ्टचा, ती आहे ना ही रेसिपी आहे पाठीमागं सगळं लिखलेलं आहे, त्या हिशोबात मी नाही बनवणार आहे, मी माझ्या तरीक्याने ही रेसिपी बनवेल, का की ह्याचा सगळा लिखलेला आहे ना मराठीत हिंदीतला, तर त्यांची क्वांटिटी आहे ना कमी जास्ती असते। साखरेचा पाक बनवल्यावर ना का खाया कमी पडते खाया जास्ती पडते, तेव्हा आहे ना मी थोडा जास्तीच बनवणार आहे, राहिला तरी चालेल, मग ती पुढे मी किनला नाही किनला रेसिपीला यूज करीन, पण जास्तीच बनवेन। अल्लाह नाही करो की कमी जास्ती हो, बराबर मीडियम बनव बस। हाया आहे ना मी 5 कोप पाणी घेतला होता आणि 4.5 कोप आहे ना साखर घेतली होती आणि तिनातला 1 चिमची इलायची पावडर टाकून बेस तिनला हलवून घेतली होती। आता आहे ना मी तिला गॅसवर ठेवून आवड घ्यायला ठेवेन साखरेच्या पाकाला, आणि ह्या आहे आपला गुलाबजामुनचा मटेरियल, जी पावडर असते आतलं ती एकदम सॉफ्ट आणि मुलायम आहे।
तुम्ही केव्हा बनवल्यावर ना ते फोडल्यावर पहिले हाताने तिला थोडासा कुस्करून बघायचा की हे ना खच्याखच्यानातला असे थोडे बहुत गुट्टे पण असतात. ह्या मी आहे ना अर्धा ग्लास दूध घेतला होता, अर्धा ग्लास कमीच होता. दुधातला बेस तिला मी असं कालवून घेईन. ऐसा बेस आहे ना तिला हलक्या हलक्या हाताने बेस ऐसा कुस्करून घ्यायचा पिठाला. दूध जास्त झालं असं वाटतं की नाही आपला पीठ पातळ झालंय, ते पीठ पातळ होत नाही तर लगेच आहे ना असं जज्ब होते, असा सुका पुडा कडक होते पीठ. हाय माझा पीठ आहे ना कालवून झाला आहे. आता मी 5 मिनिटं आहे ना तिला जरा ठेवीन, थोडा टाइम बस फुगेसाठी ठेवीन, जास्ती टाइम नाही, बस 5 मिनिटं. हाय माझी साखरेचा पाक आहे ना तो शिस्त आहे, जास्ती एकदम चिकट नाही साखरेचा पाक करायचो आहे. थोडी बहुत अशी हाताला अशी तार पण जमा झाली ना साखरेच्या पाकाची तरी बस आहे, जास्ती असं नाही बनवायचं आहे. आणि हा माझा पीठ पण बेस एकदम मुलायम सॉफ्ट आला आहे. तर पण मी ना थोडा 2 ते 3 मिनिट आहे ना बेस तिला हलक्या हलक्या हाताने बेस असं पिठाला मळून घेईन. माझी ही गुलाबजामुनची रेसिपी आहे ना थोडी अलग आहे, का की मी पाकिटाच्या पाठीमागं जी रेसिपी लिखलेली आहे जे आपल्याला दाखवलेला गेला आहे की ऐसा करून तुम्ही ऐसी रेसिपी बनवू शकता, घरातला ऐसे गुलाबजामुन बनवू शकता. ते मी त्या हिशोबाने नाही बनवले आहे, मी माझ्या हिशोबाने बनवले आहे गुलाबजामुन. हाय माझा पीठ मळून झाल्यावर एकदम सॉफ्ट झाला आहे एकदम. आता मी त्यांचे आहेत ना बारीक बारीक असे छोटे छोटे आहेत ना बॉल्स बनवीन, जितके हिसाबचे हवेत आपल्याला तितके छोटे. मी ते लहान मोठेच बनवीन, पाकिटवर लिहिलेले की 40 होतील असे बॉल बनवून गुलाबजामुन, पण माझे 40च्या वरती होतील ऐसा मला वाटते, का की मी लहान मोठे बनवणार आहे. अरे माझे लहान मोठे आहेत ना गुलाबजामचे बॉल्स एकदम बनवून रेडी झालेले आहेत, एकदम साईजचे. माझे आहेत ना थोडे 3-4 असे आहेत ना की त्यांना मंदी अशी दरारी आली आहेत बॉल्सला. ते मिष्टामुळे ना थोडे थोडे असे हलक्या हाताने डबल शिटीनं गोल करीन की जे थोडे थोडे मंदीमध्ये असे फाटले आहेत ना ते मिटून जातील. ह्या एकीकडे ना मी गॅसवर कढई ठेवली होती, तेल हलका एकदम गुणगुणा गरम होईसाठी. आणि माझं तेल पण गरम झालं होतं एकदम फास्ट गॅसवर आहे ना. तेल एकदम गरम झाल्यावर गुलाबजामुनचे असे बॉल आहेत ना ते सोडू नको, हलका गरम तेल झालं ना काढला ना एक एक दोन दोन असे हलके हलके हाताने एकदम सोरत जा. गॅस पुरो बारीक हवंय, पुऱ्या गॅसवरच आपले गुलाबजामुन आहेत ते फ्राय करायचे आहेत तेलातला एकदम हलके. चिमच्याने आहेत ना त्यांना खलतीवरती करून असे थोडे हलके हलके हाताने असे फिरवून घेईन मी त्यांना, का की खलती चिपकेला नाही पाहिजेत करायच्या. असे गोल्डन ब्राऊन झाले ना का गुलाबजामुन मी ना काढून घेईन त्यांना, जास्ती पुरे काले नाही करायचे आहेत त्यांना, असे चॉकलेटीच ठेवायचे आहेत. खचे खचे गुलाबजामुन आहेत ना ते माझे असे म्हणजे फुटले आहेत. खचे खचे म्हणजे 4-5 असे, बाकी खचे नाही आहेत, बाकी सगळे माशाला गोलूच आहेत. मला वाटलंच होतं काही गडबड घोटाळा होईल. एकदा काढून मी डबल पण तास प्रोसेस करीन, का की सगळे एकदाच टाकले नाही मी होते, थोडे थोडे करून टाकले आहेत. हे मी डबल टाकले आहेत तेलातला फ्राय करायला. त्यांना पण मी बेस अशी चिमच्याने हलवीन की खलती करायला चिपकेला नाही पाहिजेत, हलके हलके तेलातला गेले ना का आपणे आप ते बरोबर फुगतात. हे पण मी आता काढून घेईन सगळे. हे झाले माझे गुलाबजामुन फ्राय करून रेडी. आणि साखरेचा पाक आहे ना आपल्याला मोब गरम जो आपण गॅसवरची उतरून जो गरम गरम असते ना तिनातच गुलाबजामुन टाकायचे आहेत आपल्याला. आणि हे थोडासा मी ना साखरेच्या पाकातला
जाफरान टाकला आहे. तुमच्याजवळ असला ते टाका, नसला ते स्किप करा. जरुरी नाही की हवा आहे, पण जाफरान टाकल्यावर ना टेस्ट मोप अलग येते, मोप टेस्टी लागतात. गुलाबजाम आपले थंड झाल्यावर गरम साखरेच्या चाशणीतला गुलाबजाम टाकायचे आहेत. साखरेचा पाक आहे ना गरम हवा आणि गुलाबजाम आहेत ना ते थंडे पाहिजेत. गुलाबजाम पण माझे हे थंड झाले आहेत. आता मी तिनं साखरेच्या पाकातला सोडताय आहे सगळ्यांना. साखरेच्या पाकात टाकल्यावर ना का ढाकण मारून 1 ते 1.5 ते 2 घंटे आहेत ना आरामात तिनला ठेवायचे आहेत. साखरेच्या पाकात टाकल्यावर ना का गुलाबजामला साखरपुडी आहे ना पुरी जज्ब होते आणि टेस्टी लागतात. मग फुगतात पण फुले फुले होतात. माशाल्लाशी माझा काही कमी जास्ती झाला नाही आहे, सगळा काही बरोबर आहे. आता मी हे ढाकण मारून ठेवलं आहे. 1 ते 2 घंट्याने ना मी तिला खोलून बघीन. चला हे माझे 2 घंटे पुरे झाले आहेत आणि माशाल्लाशी गुलाबजामुन एकदम बेस्ट झाले आहेत. सगळ्या हिसाबशी मी माझी रेसिपी जी दाखवली ती बरोबर झाली आहे. 3 वर्ष लिखलेला होता तर आम्ही प्रोसेस नाही फॉलो केलो आहे. मी माझ्या अंदाजने बनवलो आहे गुलाबजामुन. हे एक कटव्यातला आहे ना मी तिला काढून दाखवता तुमच्या लोकांना आतलन की झालेत का नाही झालेत ते. माझ्या हिसाबची पुरी माझी रेसिपी परफेक्ट एकदम डन आहे. तुम्ही पण का बनवल्यावर ना का आपल्या अंदाजशी बनवता. जी पाकिटाच्या पाठीमागे रेसिपी जी आपल्याला दिल्या जाते ती फॉलो नको करू, का की त्यातला आहे ना मग पैसे काही कमी चीजे आहेत, मग अलग अलग आहेत तर मला नाही जमत. तर आम्ही माझ्या हिसाबशी ह्या सगळं मी बनवले आहे. परफेक्ट एकदम कुक आहेत माझे गुलाबजामुन. जी माझी रेसिपी आहे ती मी स्वतः माझ्या दिमागानेच मी चालवले आहे. मी पाकिटावरचा रूल्स ते काहीच फॉलो नाही केले. मी खुदची रेसिपी दिमागाने बनवली आहे. पण माशाल्लाशी मोप बेस आहे. साखरेचा पाक पण बेस आहे माझं, त्यांच्या हिसाबशी आहे आणि गुलाबजामुन पण माझे परफेक्ट एकदम झालेले आहेत. आता आहे ना मी तिला एक बाटलीतला पॅक करून ठेवीन की जेवल्याच्या बाद मिठा खाना लागते त्यांच्यासाठी. हे मी बाटलीतला पॅक करून माझे झाले आहेत गुलाबजामुन. आता जेवल्यावर आम्हाला मिठा खाना हवा आहे ते आम्ही रोज 1-1, 2-2 घेऊन खाऊ शकतो. आणि हा आम्ही थोडासा आहे ना चिकनचा बनवला आहे दुपारचा जेवणासाठी. ती रेसिपी आहे ना चिकनची मोप रेसिपी आहेत माझ्या यूट्यूबवर चॅनलवर, तर मी सगळीच काही दाखवली नाही आहे. बस थोडीशी चिकनची ग्रेव्ही आहे ही. आणि ह्या आहे ना आमच्या कोकणी स्टाईलला आंब्याचं लोणचं आहे. इन्शाल्लाह ती पण मी रेसिपी तुमच्यासंग जरूर शेअर करीन, जरूर टाकीन यूट्यूबवर की आमच्या कोकणी स्टाईलला लोणचा कैसा बनवतात ता. आणि हा माझा झाला जेवण रेडी. ह्यो आंबो आणि हा आमचा जवेचा आहे. चला व्हिडिओ पसंत आला तर लाईक शेअर सबस्क्राईब.